सदरचं ठिकाण आहे किल्ले पावागड. मित्रांनो सध्याचं प्लॅन आहे आपलं पावागडला. पावागडला तुम्ही पाहू शकता जवळपास 1700 सीडी आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर बघूया आपण वरती पोचल्यानंतर ना निसर्गाचं रम्य वातावरण कसं असतं. मित्रांनो प्रत्येक किल्ल्याच्या बांधणीमध्ये गाढवांचं काम हे असतंच. माणसांनी गाढवांना प्रत्येक ठिकाणी यूज केलं आहे. या ठिकाणी असंच आहे. जवळपास 1750च्या आसपास असणाऱ्या या पायऱ्यांच्या वरती तुम्ही पाहू शकताय आसपासचा एरिया आणि एवढ्या प्रचंड चढाईचा चढ उतार करत या गाढवांनी ह्या ठिकाणाच्या या किल्ल्याची बांधणी केली आहे. इतिहासामध्ये प्रचंड महत्त्वाचं असणारे ठिकाण हे किल्ले पावागड, जे की वेगवेगळ्या साम्राज्याच्या अधीन होत गेलं. या काळामध्ये जर विचार केला तर राजपुतांचंही या ठिकाणी वर्चस्व होतं. तुम्ही पाहू शकता आसपासचं रम्य वातावरण. या ठिकाणी महाकाली माता यांचं मंदिर आहे. त्यासाठी श्रद्धाळूंची ही गर्दी तुम्हाला दिसते. तुम्ही पाहू शकता आज आम्ही हाच प्लॅन केला होता. जवळपास वडोदऱ्यापासून 67 किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण तुम्हाला नक्कीच पाहायला हवं. आसपासचा एरिया, एकांत शांतता तुम्हाला वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल. महाकाली मातेचं मंदिर हे भारतामधील ह्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तुम्ही पाहू शकता आसपासचा नजारा, एकांत शांतता, भक्तांची गर्दी आणि लोकांची आशा. इथे गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. आम्हीही याच गोष्टीमुळे इथे परत आलो आहे. तुम्ही मित्रांनो दर्शन घ्या. शांत एकांत भावनेने लोक निरागस वृत्तीने या ठिकाणी येतात. तुम्ही पाहू शकता येथे असणारे आर्किटेक्चर सोबत शांत वातावरण. महाकालीच्या दर्शनासोबत बाकी इथे काही मंदिर आहेत त्यांचंही तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. येथे असणारे भक्तजन महाकालीसाठी प्रसाद, चादर या सर्व गोष्टी आणतात. गुजरातमध्ये असणारे हे ठिकाण भक्तिमय वातावरण करून टाकते. या ठिकाणापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळपास 80 किलोमीटर अंतरावर पडते. तेही आपण जाऊ शकतोय. तुम्ही पाहू शकताय आसपासचा असा शांत एरिया भक्तिमय वातावरणात लीन होऊन प्रत्येकजण या ठिकाणी आपली मनकामना पूर्ण करण्यासाठी आणि पूर्ण होण्यासाठी मागणी करतं. तसंच मीही आज या ठिकाणी आलो आहे. येथे असणारे भक्तिमय वातावरण मनाला सुन्न करून टाकते. आयुष्यामध्ये प्रत्येकाने या ठिकाणी एकदा आलेच पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी आणखी गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचा अर्थात जैन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यासाठी येथे 5व्या शतकाचे, 6व्या शतकाचे तसंच 8व्या शतकाचेही काही मंदिरे आहेत. जवळपास या ठिकाणी 14 जैन मंदिरे आहेत. या प्रत्येक जैन मंदिरातही तुम्ही गेलं पाहिजे. या ठिकाणी असणारी स्थापत्यशैली, येथे असणारा राजाचा राजश्रय या सर्व गोष्टीची आठवण तुम्हाला करून भेटेल. अर्थात या पावागड ठिकाणी हिंदू, जैन, मुस्लिम या सर्व लोकांचा वावर असतो. तुम्ही पाहू शकता ही जैन मंदिरे आणि त्यांची स्थापत्यशैली, प्राचीन स्थापत्यशैलीचा एक अजोड नमुना आपल्याला दिसून येतो. प्राचीन भारतीय स्थापत्यशैली, वेगवेगळ्या मंदिराची रचना सोबत जैन तीर्थकांचे प्रत्येक पुतळे आपल्याला या ठिकाणी दिसतात. या मूर्त्या, इतिहासाने स्थापत्यशैली आजही कित्येक वर्षानंतर जवळपास 1000 वर्षानं 1200 वर्षानंतरसुद्धा जसं तसं आहे. या ठिकाणी उलट्या सोंडीची गणेश मूर्तीही आपल्याला दिसून येते. तुम्ही पाहू शकता. यातून मित्रांनो एक समजतं की त्यावेळी असणाऱ्या लोकांच्या मध्ये गणेशांच्या वेगवेगळ्या कल्पनाही दिसून येतात. प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या, जसं की जैन मंदिर असून सुद्धा या ठिकाणी गणेशाची मूर्ती दिसून येते. याचा अर्थ असं दिसून येते की त्यावेळी असणारा राजा हा सहिष्णू होता. मंदिरांची वाढती रचना, या ठिकाणी असणाऱ्या मंदिराची आवाक्या तुम्ही पाहू शकता. हे नाथ दिगंबर पंथाचंही या ठिकाणी मंदिर आहेत. मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या स्थापत्यशैलीचा आपल्याला प्रत्यय दिसून येतो. येथे असणाऱ्या भारतीय स्थापत्यशैलीमध्ये इराणी स्थापत्यशैलीचा थोडा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. येथे असताना तुम्ही पाहू शकताय जैन मंदिरे, त्यासोबत काही ठिकाणी बौद्ध मंदिरे सुद्धा आहेत. प्राचीन इतिहासाचं महत्त्व असणारे पावागड तुम्हाला नक्कीच गेलं पाहिजे. मित्रांनो उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी गरमीची वातावरण जास्त असते. त्यामुळे तुम्ही निवडताना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही मार्ग निवडू शकता. इथे असणारं थंडगार वातावरण, आसपासचा हिरवा नजारा तुम्हाला थक्क करून टाकेल. वेस्टर्न घाटमध्ये असणारे हे मंदिर, हा डोंगर तुम्हासनी वेगळ्याच गोष्टींना दाखवून देईल.
मित्रांनो, तुम्ही दर्शन घ्या. येथे असणारे शांत मंदिर आहे, सोबत येथे असणारे दिगंबर पंथाचे श्रद्धाळू यांचाही या ठिकाणी वावर असतो. आसपासचं शांत ठिकाण, एकांत वातावरण, भक्तिमय वातावरण, जणू की जैन काळात आपल्याला घेऊन गेले काय असंही वाटतं. तुम्ही पाहू शकता अशी वेगवेगळ्या ठिकाणी ही मंदिरे आहेत. जैन पंथांचे जैन तीर्थकर या सर्वांची मंदिरे आपल्याला या ठिकाणी दिसतात. बहुतांश मंदिरे, बहुतांश जैन मंदिरे, बहुतांश हिंदू मंदिरे यांना नष्ट करण्यात आलं आहे. 17व्या शतकामध्ये मुस्लिम आक्रमकांनी येथे वाढता प्रत्यय, तसेच 16व्या शतकामध्ये सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या मंदिरांची मित्रांनो तुम्ही पाहू शकताय. ही आहे पावागडमधील जेल. प्राचीन जेलची तुम्ही अवस्था पाहू शकताय. येथे असणाऱ्या कैद्यांना ठेवण्याची जागा, सोबत नंतर याचा उपयोग हा इंग्रज सरकारने आपल्या काळामध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी केला. तुम्ही पाहू शकता सोबत आता हे पूर्णपणे जीर्ण जाण्याची भन्नावस्थेत पडलेलं आहे. येथे असणाऱ्या आसपासचा ठिकाण, आसपासचा एरिया तुम्ही पाहू शकताय. स्वातंत्र्य काळामध्ये याचाही वापर केला जात होता. त्यानंतर ही जेल पूर्णपणे बंद पडली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही खाली जाण्याचा मार्ग निवडला. तुम्ही पाहू शकताय ही मुस्लिम दर्गा आणि सोबत येथे असणारी स्थापत्यशैली. ही स्थापत्यशैलीसुद्धा तुम्हाला थक्क करून टाकेल. येथे कोणत्याही प्रकारचा नमाज वगैरे पडण्यासाठी मनाई आहे. या ठिकाणी तुम्ही हे सर्व ही आर्किटेक्चर काम हे ASI च्या अंडरमध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 45 रुपयाचं प्रत्येक पर पर्सन तिकीट देऊन इथे जावं लागतं. तुम्ही पाहू शकता फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी या ठिकाणी सर्व गोष्टी अलाव आहेत. तुम्ही येथील स्थापत्यशैली तुम्ही पाहून घ्या. एकांत शांतता असणारे ठिकाण, सोबत मंदिरांची रचना असल्याप्रमाणे ही दर्गा तुम्ही पाहू शकताय. घुमटाकृती आणि आसपासची ही स्थापत्यशैली पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारची ही मस्जिद ही भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी नाही. भारतामध्ये 2 पिलर असणारी ही एकमेव अशी मस्जिद आहे. या मस्जिदीला मित्रांनो भव्य अशी मस्जिद असेही म्हणतात. कला जाणणे तुम्ही पाहताय एकदम मस्त अशी रचना, सोबत असणारे बांधकाम, सोबत असणारी ही बागकाम एका वेगळ्या नसल्यामुळे तुम्हाला दिसते ना. तुम्हाला माहिती आहे का ही आहे नगीना मस्जिद, जे की जे की गुजरातमध्ये जे की गुजरातमध्ये चंपानेर या ठिकाणी आहे. तुम्ही पाहताय हे 2 असणारे पिलर जे की बाकी कोणत्याही मस्जिदीपेक्षा सगळ्यात वेगळं आहे. आत असणारी खांबांची रचना हे एका वेगळ्या विलक्षण गोष्टींना तुम्हाला प्रभाव पडून येतो. आत असणारे 3 घुमट पद्धत जी की अफगाणीच्या वास्तुशैलीला दाखवून देतात. तुम्ही आत येऊन बघा. मंदिराच्या मागील बाजूस असणारी ही स्थापत्यशैली तुम्ही पाहू शकताय. खिडक्यांची रचना, आकार, येथे असणारा कोरीव काम तुम्हाला थक्क करून जाईल. तुम्ही मित्रांनो पाहू शकता. तुम्ही ॲज अ कपलसुद्धा इथे येऊ शकताय. फोटोग्राफीसाठी, व्हिडिओग्राफीसाठी कोणत्याही प्रकारचं अडवणूक या ठिकाणी केली जात नाही. आयुष्यामध्ये या ठिकाणाला एकदा तरी तुम्ही भेट दिली पाहिजे. या ठिकाणी असणारी स्थापत्यशैली, सोबत माता राणीचा आशीर्वाद, या सर्व गोष्टी तुम्ही करू शकताय. तसेच जैन धर्मातल्या व्यक्तींनीही या ठिकाणी आलंच पाहिजे, कारण की जैन धर्मातील प्रत्येक तीर्थकरांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतं. तुम्ही पाहू शकताय मोठ्या प्रमाणात झालेल्या बनावट पडल्या या ठिकाणी वेगवेगळ्या हिंदू, मुस्लिम तसेच इराणी स्थापत्यशैली इथे प्रत्येक दिसून येतो.